तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बोल्टची जी डिझाईन स्ट्रेंथ आहे ती कशी फाइंड आउट करायची आणि बोल्ट डिझाईन करण्यासाठी वेगवेगळे स्टेप्स कोणत्या आहेत, महत्त्वाच्या टर्म्स कोणते आहेत, फॉर्म्युलेज कोणते आहेत ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर सगळ्यात पहिलं बोल्ट्स इन शिअर. इन दिस वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू कॅल्क्युलेट द नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. बोल्टची नॉमिनल शिअर स्ट्रेंथ कशी फाइंड आउट करायची ती आपण फाइंड आउट करणार आहोत या फॉर्म्युल्याने. मग नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट याला डिनोट केलं जातं VNSB. VNSBचा लॉंग फॉर्म येतो नॉमिनल. N म्हणजे नॉमिनल, S म्हणजे शिअर स्ट्रेंथ आणि B म्हणजे बोल्ट. मग याचं ॲब्रिव्हिएशन किंवा नोटेशन लक्षात ठेवा. VNSB म्हणजेच नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट डिनोटेड बाय VNSB. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, is equals to FU divided by √3 into NN into ANB plus NS into ASB. This is the formula to calculate the nominal shear strength of the bolt. So let's study what is by FU, NN, ANB, NS and ASB. So FU already we have studied. What is the FU? FU is nothing but the ultimate tensile strength of the bolt. FU. U denotes ultimate strength, ultimate tensile strength of the bolt. मग ASB, ANB, NN आणि NS हे काय आहे, तर ASB आणि ANB ऑलरेडी आपण जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे बोल्टचा त्या ठिकाणी आपण हे सगळे ASB आणि ANB चे फॉर्म्युले स्टडी केले होते. मग ASB म्हणजेच काय, नॉमिनल प्लेन शँक एरिया ऑफ द बोल्ट. बोल्टचे दोन सर्फेस असतात, एक शँक आणि दुसरा थ्रेडेड लेंथ. मग शँकचा जो पोर्शन असतो ते शँकच्या पोर्शनमध्ये जी काही बोल्टची जो क्रॉस सेक्शनल एरिया असेल तो एरिया म्हणजे काय असतो ASB, त्याला डिनोट केलं जातं ASBने. आणि थ्रेडेड पोर्शनमध्ये जो क्रॉस सेक्शनल एरिया असेल बोल्टचा तर त्याला डिनोट केलं जातं ANBनी. त्याचं मिनिंग आहे नेट शिअर एरिया ऑफ बोल्ट ॲट थ्रेड. म्हणजे जे काही शिअर तयार होतं बोल्टवरती जो काही शिअर फोर्स ॲक्ट होतो तर तो शिअर फोर्स मेन कोणत्या सरफेसला ॲक्ट होतो, थ्रेडेड पोर्शनला ॲक्ट होतो. म्हणून याला म्हटलंय नेट शिअर एरिया म्हटलेला आहे बोल्टचा. मग तो किती घेऊ शकतो, मे बी टेकन ॲज द एरिया करस्पॉन्डिंग टू रूट डायमीटर ॲट द थ्रेड. म्हणजे थ्रेडच्या जे रूट डायमीटर आहे तेवढा आपण काय करू शकतो, नेट शिअर एरिया आपण काय करू शकतो, घेऊ शकतो ANB एवढा. ओके. FU इज नथिंग बट अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. FU कशावर डिपेंड असते, तुमच्या बोल्टच्या ग्रेडवर डिपेंड असते. बरोबर, जेवढं तुमचा ग्रेड ऑफ बोल्ट असेल त्या ग्रेडच्या बोल्टनुसार तुमची FU ची व्हॅल्यू निघते. FU कसा काढायचा आपण ऑलरेडी स्टडी केलेले लास्ट लेक्चरमध्ये. NN काय, नंबर ऑफ शिअर प्लेन्स विथ थ्रेड्स इंटरसेप्टिंग द शिअर प्लेन. म्हणजे सिंगल शिअर असेल किंवा डबल शिअर असेल, मग किती शिअर प्लेन आहेत त्याच्यानुसार NN व्हॅरी होतो. आणि NS म्हणजेच काय, नंबर ऑफ शिअर प्लेन्स विदाउट इंटरसेप्टिंग शिअर प्लेन, ज्याच्यामध्ये शिअर प्लेन येत नाही. मग NN आणि NS किती घ्यायचं, काय घ्यायचं हे आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करणार आहे. मग आता हे जे आहे पुढे बोल्टची डिझाईन स्ट्रेंथ कशी फाइंड आउट केली जाते, इकडे लक्ष द्या. ही जी बोल्टची स्ट्रेंथ होती VNSB, तर ही VNSB म्हणजे फक्त बोल्टची नॉमिनल शिअर स्ट्रेंथ होती. आता बोल्टची डिझाईन स्ट्रेंथ जर फाइंड आउट करायची असेल, तर ती फाइंड आउट केली जाते. त्याला पार्शल सेफ्टी फॅक्टरने डिव्हाइड केलं जातं बोल्टच्या. म्हणून मग VDSBचा लॉंग फॉर्म येतो डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट डिनोटेड बाय VDSB इज इक्वल्स टू VNSB डिवायडेड बाय गॅमा MB. गॅमा MB म्हणजेच पार्शल सेफ्टी फॅक्टर फॉर द बोल्ट. बोल्टसाठी पार्शल सेफ्टी फॅक्टर आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 1.25. मग VNSBचा फॉर्म्युला, VNSB म्हणजेच काय, नॉमिनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. मग VNSBचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितला, FU डिवायडेड बाय √3 इंटू NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB डिवायडेड बाय गॅमा MBची व्हॅल्यू काय असते 1.25 बोल्टसाठी. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. पुढे बोल्ट हा टेन्शनमध्ये सुद्धा असू शकतो. मग बोल्टची टेन्साईल स्ट्रेंथ जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट द नॉमिनल टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. द फॉर्म्युला इज TNTB इज इक्वल्स टू नॉमिनल टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट
NTB याचा लॉंग फॉर्म काय, नॉमिनल टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट विच इज इक्वल्स टू 0.9 into FUB into AN. FUB is nothing but the ultimate tensile strength of the bolt. Okay, and AN is nothing but the net shear area of the bolt. Should be less than FYB into ASB into gamma MB divided by gamma MO. गॅमा एम बी आणि गॅमा एम ओ हे पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स आहे. ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केले होते डिफरंट टाइप्स ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स फॉर प्लेट्स. This is gamma MO means resistance governed by yielding or buckling. Gamma M1 means resistance governed by ultimate stress. Gamma MV शॉप बोल्ट साठी 1.25 असतो, म्हणजेच हा बोल्ट बिअरिंग टाईप रेझिस्टन्स साठी गॅमा एम बी ही पार्शियल सेफ्टी फॅक्टरची व्हॅल्यू असते 1.25. आणि गॅमा एम बी म्हणजेच काय, बोल्ट बिअरिंग टाईप रेझिस्टन्स. फील्ड बोल्ट जर असतील म्हणजे फील्डवरती तुम्ही जर बोल्टेड कनेक्शन करत असाल तर त्या केसेसमध्ये गॅमा एम बीची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला 1.25. आणि गॅमा एम एफ काय आहे, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ, म्हणजेच पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड्स, डेड लोड आणि लाईव्ह लोडसाठी, तर ती व्हॅल्यू घेतली जाते 1.5. मग आपल्या फॉर्म्युलामध्ये इथे गॅमा एम बी डिवायडेड बाय गॅमा एम ओ आहे. मग गॅमा एम बी म्हणजेच काय, आता ते डिपेंड करतं, गॅमा एम बी दोन आहेत, एक शॉप बोल्टसाठी आणि एक फील्ड बोल्टसाठी. मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये शॉप बोल्ट दिलंय का फील्ड बोल्ट दिलंय त्याच्यानुसार गॅमा एम बीची व्हॅल्यू घ्यायची. आणि शॉप बोल्ट दिलेला असो किंवा फील्ड बोल्ट दिलेला असो, पण दोघांच्या व्हॅल्यू काय आहेत, सेमच आहे 1.25. त्याच्यामुळे गॅमा एम बीची व्हॅल्यू फिक्स्ड आहे. गॅमा एम बीची व्हॅल्यू काय असणार 1.25. आणि इथे गॅमा एम ओ म्हणजेच काय की यील्डिंग किंवा बकलिंगसाठी काय पार्शियल सेफ्टी फॅक्टरची व्हॅल्यू 1.1. मग या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये आपली व्हॅल्यू काय येणार, इथे गॅमा एम ओची व्हॅल्यू 1.1. एएसबी ऑलरेडी इथे दिलेला आहे. एएसबी म्हणजेच काय, नॉमिनल प्लेन शांक एरिया ऑफ द बोल्ट. त्याचा एएसबी आणि एएनबी कसं काढायचं हे लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलं होतं नॉमिनल क्रॉस सेक्शनल एरियामध्ये. तर मग एएनबी कसा फाइंड आउट केला जातो, 0.78 टाइम्स ऑफ एएसबी. आणि एएसबी कसा काय काढला जातो, π/4 इंटू डी नॉट स्क्वेअर. डायमीटर होलचा जो स्क्वेअर आहे त्याचा केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, एएसबीची व्हॅल्यू मिळून डी स्क्वेअरचं जर केलं तर एएसबीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाते, डायमीटर ऑफ द बोल्टचं केल्यानंतर π/4 इंटू डी स्क्वेअर आपल्याला मिळतो एएसबी शांक एरिया ऑफ द बोल्ट. आणि इथं इंटू 0.78 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, नेट शिअर एरिया ऑफ द थ्रेड ऑफ द बोल्ट्स, एएनबी ही व्हॅल्यू मिळून जाते. मग अशा पद्धतीने एएनबी आणि एएसबी फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय मिळते, TNTB म्हणजे नॉमिनल टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट ह्या फॉर्म्युलाने मिळते. याच्यामध्ये ही जी नॉमिनल टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आहे ती ह्या व्हॅल्यूपेक्षा काय असायला पाहिजे, नेहमी